जय हिंद मित्रांनो, पोलीस भरती 2017 ते 2024 पर्यंत इतिहास या विषयावर आलेल्या सर्व प्रश्नांचा हा भाग 2 आहे. जर भाग 1 आपण बघितला नसेल तर भाग 1 अगोदर बघून घ्या आणि आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर चला सुरू करूया इतिहासचा भाग 2 वरील प्रश्न. 51वा प्रश्न. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला? छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म हा शिवनेरी किल्ल्यावर झाला होता. 52वा प्रश्न. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या वर्षी झाला? शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा 1674 मध्ये झाला होता. 53वा प्रश्न. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याची प्रथम राजधानी कोणती होती? छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याची प्रथम राजधानी होती राजगड. 54वा प्रश्न. दुसरे इंग्रज मराठा युद्ध कोणत्या ठिकाणी झाले? दुसरे इंग्रज मराठा युद्ध हे आसई या ठिकाणी झाले होते. 55वा प्रश्न. 6 जून 1674 रोजी कोणत्या गडावर शिवरायांचा राज्याभिषेक संपन्न झाला? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, रायगड. 56वा प्रश्न. छत्रपती शिवाजी महाराजांचा रायगडावर राज्याभिषेक टिंबटिंब रोजी झाला. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, 6 जून 1674. 57वा प्रश्न. शिवाजी महाराजांच्या 8 सदस्य परिषदेत म्हणजेच अष्टप्रधान मंडळाकडे कोणाकडे अर्थमंत्रीपद होते? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, अमात्य. 58वा प्रश्न. शिवाजी महाराजांचा मंत्रिमंडळात पंतप्रधानांना काय म्हणतात? बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, पेशवा. 59वा प्रश्न. छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतेवर कोणत्या साली स्वारी केली? बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, 1664 आणि 1670. पुढचा प्रश्न. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेकासाठी कोणता इंग्रज वकील उपस्थित होता? बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, हेनरी ऑक्सिडेन. 61वा प्रश्न. खालीलपैकी कोणता किल्ला शिवाजी महाराजांनी सर्वात आधी जिंकला? तर यापैकी बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, तोरणा. 62वा प्रश्न. बुधभूषण हा ग्रंथ कोणी लिहिला? तर बुधभूषण हा ग्रंथ छत्रपती संभाजी महाराज यांनी लिहिलेला आहे. 63वा प्रश्न. मराठ्यांनी ज्या अटकेवर 1757 मध्ये आपला ध्वज फडकावला ते अटक नावाचे ठिकाण सध्या कुठे आहे? बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, पाकिस्तान. 64वा प्रश्न. ब्रिटिशांनी मराठ्यांचा संभाव्य आक्रमणापासून शहराचा बचाव करण्यासाठी प्रसिद्ध मराठा झीज नावाचा खंदक कोणत्या शहरात खोदला होता? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, कोलकाता. 65वा प्रश्न. मगरीने पाय धरलेल्या राजेंद्रसारखी माझी स्थिती झाली आहे. मी आता मोठ्या संकटात आहे. आता माझी लाज राखणारा तूच आहेस, असे पत्र लिहून कोणत्या राज्यकर्त्यांनी पहिल्या बाजीरावाची मदत मागितली होती? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, छत्रसाल बुंदेला. 66वा प्रश्न. तिसऱ्या पानिपत युद्धात मराठ्यांचे कोणी नेतृत्व केले? तर तिसऱ्या पानिपत युद्धात मराठ्यांचे नेतृत्व हे सदाशिवराव पेशवे यांनी केले होते. 67वा प्रश्न. मराठी व अफगाणिस्तानचा बादशाह अहमदशाह अब्दाली यांची यमुनेच्या तीरावर बुराडी घाट येथे झालेल्या लढाईच्या दरम्यान बचेंगे तो और भी लढेंगे असे उद्गार कोणी काढले? बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, दत्ताजी शिंदे. 68वा प्रश्न. 1802 मध्ये कोणत्या पेशव्याने इंग्रजांशी तैनाती फौजेचा करार केला होता? बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, दुसरा बाजीराव. 69वा प्रश्न. खालीलपैकी कोणी शेवटी मराठा पेशव्याला त्याचा पदावरून हटवले, त्याचे प्रदेश ताब्यात घेतले आणि त्याला दूरच्या ठिकाणी पाठवले? बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, हेस्टिंग. 70वा प्रश्न. छत्रपती संभाजी महाराजांचे समाधीस्थळ कुठे आहे? छत्रपती संभाजी महाराजांचे समाधीस्थळ आहे वुडू बुद्रुक येथे. 71वा प्रश्न. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या
पदस्पर्शाने पावन झालेले शिरपामाड हे ठिकाण कुठे आहे? बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, जव्हार. 72वा प्रश्न, दुसरे मराठा अंग्रेजी युद्ध कोणत्या ठिकाणी झाले? तर दुसरे मराठा अंग्रेजी युद्ध हे आडगाव किंवा आसई या ठिकाणी झाले होते. 73वा प्रश्न, छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्म कोणत्या वर्षी झाला? तर छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्म 1657 या वर्षी झाला होता. 74वा प्रश्न, शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध कोणत्या ठिकाणी केला? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, प्रतापगड. 75वा प्रश्न, शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातील सुमंत कोण होते? बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, रामचंद्र त्रिंबक डबीर. 76वा प्रश्न, छत्रपती शिवाजी महाराजांनी खाली दिलेल्या सागरी किल्ल्यांपैकी कोणता किल्ला बांधलेला आहे? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, सिंधुदुर्ग. 77वा प्रश्न, शिवाजी महाराजांचे आजोड टिंबटिंब ठिकाणी आहे? योग्य उत्तर आहे बुलढाणामधील सिंदखेड राजा. 78वा प्रश्न, शनिवार वाडा कोणाच्या कारकिर्दीत बांधला गेला आहे? बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, बाजीराव पेशवे. 79वा प्रश्न, छत्रपती संभाजी महाराजांनी कोणता संस्कृत ग्रंथ लिहिला? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, बुधभूषण. 80वा प्रश्न, राजा पंचम जॉर्ज आणि राणी मेरी यांच्या भेटीच्या स्मरणार्थ कोणती प्रसिद्ध वास्तू बांधली गेली? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, गेटवे ऑफ इंडिया. 81वा प्रश्न, कोणत्या लढाईने इंग्रजी सत्तेचा पाया बंगालमध्ये घातला गेला? बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, प्लासीची लढाई. 82वा प्रश्न, इसवी सन 1757 ची प्लासीची लढाई, 1760 ची वादिवडची लढाई आणि 1764 ची बक्सरची लढाई या तिन्ही लढाया इंग्रजांनी जिंकल्या त्यावेळी बंगालचा गव्हर्नर कोण होता? बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, रॉबर्ट क्लाइव्ह. 83वा प्रश्न, प्लासीची लढाई कोणामध्ये झाली? प्लासीची लढाई झाली होती सिराजुद्दौला आणि अंग्रेज यांच्यामध्ये. 84वा प्रश्न, ब्रिटिशांनी भारतात टिंबटिंब या युद्धाने राजकीय सत्तेची मुहूर्तवेळ रोवली? बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, प्लासीच्या युद्धाने. 85वा प्रश्न, भारतीय इतिहासाच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेल्या प्लासीची लढाई व बक्सरची लढाई या लढाया अनुक्रमे कोणत्या वर्षी झाल्या? बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, 1757 आणि 1764. 86वा प्रश्न, मुंबई बेट हे इंग्लंडचा राजा दुसरा चार्ल्स टिंबटिंब. बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, याला त्याचा विवाह प्रसंगी पोर्तुगीजांनी आंदण दिले. 87वा प्रश्न, बक्सारची लढाई कधी झाली? तर बक्सारची लढाई ही ते 22 ऑक्टोबर 1664 या वर्षी झाली होती. 88वा प्रश्न, मुंबई ब्रिटिशांना कोणाकडून आंदण मिळाले होते? मुंबई ब्रिटिशांना पोर्तुगीज यांच्याकडून आंदण मिळाले होते. 89वा प्रश्न, ईस्ट इंडिया कंपनीची पहिली फॅक्टरी भारतामध्ये कुठे स्थापन झाली? ईस्ट इंडिया कंपनीची पहिली फॅक्टरी भारतामध्ये सुरत येथे स्थापन झाली होती. 90वा प्रश्न, कोणत्या कायद्याने भारतातील व्यापारी मक्तेदारी रद्द केली? बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, 1813 सनदी कायदा. 91वा प्रश्न, ईस्ट इंडिया कंपनी आणि सिराजुद्दौला यांच्यामध्ये पहिले प्लासीचे युद्ध कधी झाले? बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, 23 जून 1757. 92वा प्रश्न, कोणत्या महसुली पद्धतीत शेतकरी जमीन मालक बनले? बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, रयतवारी पद्धत. 93वा प्रश्न, वास्को द गामा यांनी कोणत्या राजाकडून व्यापारी सवलती मिळवल्या? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, झामोरीन राजा. 94वा प्रश्न, अटलांटिक महासागर पार करून भारताकडे जाण्याचा प्रयत्न करताना अमेरिका खंडाचा शोध कोणी लावला?
अमेरिका खंडाचा शोध हा कोलंबसने लावला होता. 95वा प्रश्न, तात्या टोपे यांचा जन्म कोठे झाला? तर तात्या टोपे यांचा जन्म येवला, नाशिक येथे झाला होता. 96वा प्रश्न, क्रांतिकारकांनी 12 मे 1857 रोजी टिंबटिंब यास दिल्लीचा बादशाह म्हणून घोषित केले. बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, बहादूर शहा. 97वा प्रश्न, 1857चा उठावाच्या वेळी कानपूरचे नेतृत्व कोणी केले? तर 1857च्या उठावाच्या वेळी कानपूरचे नेतृत्व हे नानासाहेब पेशवा यांनी केले होते. 98वा प्रश्न, वीर बाबूराव शेडमाके टिंबटिंबच्या लढायात सहभागी होते. तर वीर बाबूराव शेडमाके हे 1857च्या लढायात सहभागी होते. 99वा प्रश्न, 29 मार्च 1857 रोजी मंगल पांडे या हिंदी शिपायाने बराकपूर येथील छावणीत झालेल्या पहिल्या गोळीने 1857च्या क्रांतीची ठिणगी पडली. या गोळीचा पहिला बळी टिंबटिंब. तर पहिला बळी होता मेजर ह्युसन. आजचा शेवटचा प्रश्न, इसवी सन 1899 मध्ये बीड येथे झालेल्या उठावाचे नेतृत्व कोणी केले होते? तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, सदाशिव नीलकंठ जोशी.